आज आपण पिवळी कोबीची भाजी करूया। कोबीची भाजी पिवळ्या कलरची, मसालेवाली नाही, मिरचीची। हे बघा, हे लसूण मिरची आणि थोडंसं सुकं खोबरं, अगदी नावाला, आमच्या गावच्या पद्धतीची, माझ्या मिस्टरांच्या इकडची, सातारगडची पद्धत। थोडीशी हिंग, कढीपत्ता, राई, जिरं, मला चटकाच लागला। बघा, राई जिरं तडतडलं, कांदा टाकते। हळद टाका, हळद टाकायची, टाका काय तुम्हाला सांगते टाकायला, एवढं गरम होत आहे ना, काही शिकत नाही। आणि हा खोबरं, लसूण आणि मिरचीचा मसाला, म्हणजे वाटणच मला, हे ह्यात घालून घ्यायचं। जरा लसूण परतून घेऊया, लसूण आहे ना परतली की मी मुगाची डाळ भिजत घातली। बघा, थोडीच आहे, चणा डाळ, मुगाची डाळ तुम्ही कोणतीही घालू शकता। मी मुगाची डाळ घातली आहे भिजत, आणि थोडी कोबीमध्ये हिरवे वाटाणे पण घातले, अगदी जास्ती नाही, मुठभर टाकले। जरा भाजी कलरफुल दिसते ना, असं जरा लसूण जरा परतून घ्यायची। आणि हा वाटणात लसूण आहे ना, ही काय शिजायला मी भिजत ठेवलेली, ही काय शिजायला वेळ नाही लागत, आता शिजेल। एक छोटी वाटी भिजत घालायची, भिजल्यावर जरा वाढते। ही बघा उभी चिरलेली, अशी उभी चिरायची, आणि यात थोडे हिरवे वाटाणे पण टाकलेले बघा, एक छोटी वाटीच टाकले ते पण। ही वाफेवर शिजवायची, ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही, कोबी काय शिजतो पटकन। कोथिंबीर वरून टाकली आहे, आणि मीठ 1.5 चमचा, 1 आणि अर्धा चमचा मीठ घालायचं। आता ह्याला वाफवायचं, वाफेवर शिजवायचं। याशी थोडं ताटात पाणी ठेवून वाफेवर शिजवायचं। हे बघा, आपोआप पाणी सुटलंय बघा, पाणी न घालता। भाजी झालेली आहे बघा, आवाज येतोय सर्र असा, पाणी नाही म्हणजे झाली आपली भाजी, आता रेडी टू सर्व। लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। कशी वाटली भाजी सांगा, तुमच्या कमेंट्स सांगा मला।